आता आपण काल परवा पाहिलं तो शिशुपाल डोळ्यासमोर आणा किंवा शकुनी पुत्र उलूक डोळ्यासमोर आणा. काय संयम असेल भगवंताचा. 100 अपराध मोठ्यात मोठे शिशुपालाने केले. बरं दुसरा नाही, सख्खा मावस भाऊ आहे देवाचा. शेवट काय झाला. आपण म्हणतो आम्ही 10 वर्षापासून पाहून आलो, हा माणूस इतके पाप करतो तरी याचं काही बिघडत नाही. तुमच्या लक्षात नाही येत. तुम्हाला नियतीची प्रकृतीची योजना बरोबर आहे तशी कळालेली नाही आहे. 7 वसुदेवाची पोरं देवाने मारून टाकली तरी त्याचं काही बिघडलं नाही. बिघडलं काही का. नारदाला विचारलं, आता बापाला कैद करणारा कंस म्हणजे बापाला कैदेत टाकणारा, अजून माझ्या पोराचं पाप नाही भरलं काय. सांगितलं नाही, मी त्याच प्रयत्नात आहे. मी याला सल्ला देऊन राहिलो, झाला भाचा की मारून टाक, झाला देवकीला पुत्र की मारून टाक. मी पाहून आलो याचं पाप कधी भरेल, कारण भरल्या वाचून फळ मिळणार नाही. अर्धवट पाप भरण्यात मिळत नाही, अर्धवट पुण्यानं प्रगती नाही, दोन्ही अर्धवट चालत नाहीत. तुम्ही म्हणाल मी ब्रह्मज्ञानी का नाही, अपूर्ण आहे घट तुमचं अजून. त्याच्यात ज्ञान संपूर्ण भरलं की ब्रह्मज्ञान होईल. तुम्ही चालत राहा. चरई वेती वेदाची आज्ञा आहे. 7 पुत्र मारल्यावरही अरे त्याचं घट नव्हतं भरलं. जेव्हा 8व्यांदा माया उचलली आणि फिरवली, परिणामाला वेळ लागेल. न्यायाधीशांनी शिक्षा दिली याला फाशी, पण 6 महिन्यानंतर. शिक्षा पक्की, पण 6 महिने लागतात ना त्याला फाशीला. शिक्षा झाल्याबरोबर फाशी आहे काय, नाही, तसं नाही ना. म्हणून जेव्हा वाईट मुख ज्याचं आहे, कारण भयंकर पाप वाणीद्वारा होते, मनाद्वारा होते, कायाद्वारा होते. काया वाचा मन तीनही पापालाही निर्माण करतात आणि पुण्यालाही निर्माण करतात. त्याच्यामुळे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा, मनावर लक्ष ठेवा. हे जेव्हा घडते की नाही, ते घडते त्यावेळेला जीवाचं दुर्लक्ष होते. हा महत्त्वाचा आहे. म्हणून ओंकार रूप जे अक्षर ब्रह्म आहे त्याच्याकरता ओमित्य का. अरे पर ब्रह्म काय म्हणता तुम्ही. अनंत अक्षर आहेत, सहस्राक्षर आहेत, शब्दात्मक अक्षर आहे, उच्चारण नाही करतायत. तुम्हाला राम म्हणता येईल, जाणणं विशेष असते त्याला. वाक स्थित्यात्मक, वाक म्हणजे वाणी, हिचं रूप कोणतं आहे. स्थित्यात्मक रूप आहे, दुसरं रूप नाही आहे. ज्या जिभेवर सरस्वती राहावी त्यात जिभेवर निंदा राहील, कटुवचन राहील. स्थित्यात्मक सिद्ध होईल काय. त्या ठिकाणी ओंकार राहावा, ते संसार राहील. कसं होईल. अक्षरविद्या ही सृष्टीहून ओंकारापर्यंत, अक्षरापर्यंत पर्याय मानलेली आहे. असं ब्रह्मगुणातीत आहे. तर गुणातीत आहे की निर्गुण आहे. आधी गुण असावे लागतात, मग गुणातीत. संत गुणातीत होतात, गुण आहेत त्यांच्यात तिन्ही, म्हणून गुणातीत होतात. पण परमात्मा गुणातीत नाही होत, तो निर्गुण आहे. गुणातीत आणि निर्गुणाचा भेद जाणून घ्या. मी अमुक दान केलं, मी माझं घर दान सगळं दान केलं, त्याला घर असावं लागतं ना दान करायला. नसलं दुसऱ्याचं कराल काय. गुण असावे लागतात, ते सुटले गुणातीत. पण देवानी गुण सोडले का, नाही नाही. अगुणा आणला तेणे अगुणा आणला म्हणजे काय. परमात्मा अगुण आहे, गुण नाही तर त्याला टाकावेच, कारण तो निर्गुण आहे. याच्याकरता 11व्या श्लोकात ओंकार आणि ब्रह्म याचा संक्षिप्तपणे संग्रह केलेला आहे. कठोपनिषदात हा सिद्धांत आहे. सिद्धांत तुला श्रेय पाहिजे की प्रिय पाहिजे, तू सुरू केलं यमाने. प्रिय म्हणजे अत्यंत आवडणारं. पुत्र आवडतील, पौत्र आवडतील, ऐश्वर्य आवडेल, धन आवडेल, सत्ता आवडेल. हे सगळं प्रेयात गेलं ना रे. श्रेय म्हणजे ब्रह्मपद. ब्रह्मपद पाहिजे असेल, मग काय हवं आहे तुम्हाला.
याकरता सूक्ष्माचा विचार केला. पृथ्व्या तेज वायू आकाशाच्या सगळ्यात सूक्ष्म आकाश आहे. आकाश अतिसूक्ष्म आहे हां. आणि ओंकार किंवा अक्षर त्याच आकाशद्वारा वायूला निर्माण करते. आघात आहे तो. वायू तेजाला निर्माण करेल, तेज आपाला निर्माण करेल, आप पृथ्वीला. हे क्रमानं आरोह आणि अवरोह क्रम आहेत दोघांचे. स्पंदन ही जी भौतिक सत्ता आहे ना, त्यात कंपन आहे. कंपन या स्पंदन तरंग म्हणा वाटल्यास मग त्याचं रूप आहे शब्द. आता मी जे बोलून राहिलो हे तरंग निर्माण होतात ते बोलण्यात, आणि आधी निर्मिती व्हावी लागते नावीपासून याची. हे भौतिक तत्व आहे. जेवढं जगत आहे त्याचं सूक्ष्म रूप ओंकार आहे. झालं त्याचा विस्तार दुसरं काही नाही. अक्षर आणि क्षर, अव्यक्त आणि व्यक्त, अमात्र आणि त्रिमात्र, दोन कोट्या झाल्या की नाही. भगवंताने गीतेत याचा समन्वय केला. हे विशेष आहे. गीता महत्त्वाची काय, प्रत्येक गोष्टीचा समन्वय दिसेल तुम्हाला. द्वंद्वरूप भाव हे ब्रह्म्याचं विधान आहे, कारण त्यांनी संसाराची रचना केली. ब्रह्म नाही, ब्रह्मा, ब्रह्मदेव. हां, तो रचनाकार आहे. आणि यात एक पांढरं आणि दुसरं काळं कधी आहे. ऋग्वेदाच्या शुक्ल रजस भागात कृष्ण रजस याचं उलटं केलेलं आहे. का तर कृष्ण रजस कसं काय. रजस म्हणजे रजोगुण. त्याच्यात मग उत्तरायण दक्षिणायन शुक्ल रजस लक्षात आलं काय. भीष्माचार्यांनी दक्षिणायन प्राणत्याग केला नाही. सर्व सारखं आहे, पण त्यांच्या दृष्टीनं विधीनं धर्मदृष्टीनं निषिद्ध आहे. उत्तरायण लागेपर्यंत शरीर ठेवलं. दिवस आहे, रात्र आहे, आणि चंद्रमा प्रकृती आहे. हे कृष्ण रजसाला प्रगट करतात, रात्र दिवसाला चांगल्या वाईटाला निर्माण करतात. श्वेत रात्र आहे सगळी. उत्तरायण हे 6-6 महिन्याचे भाग पडले. याचं मूळ कारण काय, संसारात गतितत्व क्रमानं चालेल. आता आज बुधवार आहे की नाही, तुम्ही काही केलं तर उद्या गुरुवारच येईल. मंगळवार नाही येणार, रविवार नाही येणार, येत नाही. ही नियतीची व्यवस्था आहे. पौर्णिमेनंतर अमावस्या येईलच, शुक्लानंतर कृष्ण पक्ष येईलच. हे तुमच्यासमोर फिरत राहतात. कोण फिरवतो याला, दुसरं कोण नाही फिरवत. ह्या ज्या दोन गती आहेत याची व्याख्या प्राचीन काळात अहोरात्रवादात आली आहे. पंचांगात तुम्ही पाहता अष्टमी अहोरात्र. अहोरात्र म्हणजे दिवसाही आहे आणि रात्री आहे, त्याला अहोरात्र म्हणावं. ही अहोरात्र गती जी ब्राह्मण ग्रंथांनी सांगितलेली आहे, ही ब्राह्मण ग्रंथात आहे, वेदात नाही आहे. त्याचा संकेत भगवंतांनी 8व्या अध्यायात सांगून समाप्त केला. आणि आता 9वा अध्याय, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम. माऊली म्हणते हे गीतेचं हृदय आहे. 18 अध्यायात मध्ये आहे. आपल्या शरीरात हृदय इथे आहे की नाही, मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण पंपही तिथेच आहे, हार्टही तिथेच आहे, सगळं त्याच ठिकाणी आहे. 9वा अध्याय असल्यामुळे देवाने याला राजविद्या म्हटलं आणि राजगुह्य म्हटलं. तर दोन्ही गोष्टी खूप विवरणानं सांगाव्या लागतात, पण शक्य नाही. सगळ्या विद्येत श्रेष्ठतम म्हणून राजविद्या. अध्यात्मतत्वाची चर्चा आहे, उपनिषदाचं ज्ञान आहे, याच्याकरता राजगुह्य. 2 वाक्यात संपवावं लागलं मला. राजगुह्य का, याच्यात औपनिषदीय विद्या आली आहे ना, आणि ब्रह्मसूत्रही आहे. व्यावहारिक लोक जीवन आणि अध्यात्म मार्ग दोघांचा समन्वय भगवंताने केला. इट इज वंडर. ठेवा, म्हणजे व्यावहारिक जीवन जगूनही तुम्ही अध्यात्म मार्गावर चालू शकता, ही युक्ती देवाने या अध्यायात सांगितलेली आहे. राजा जनक संसारिक
राज्य करूनही परमार्थ करत होते, त्या वाटेवर चालत होते. हा धर्ममार्ग आहे, अत्यंत पवित्र आहे धर्ममार्ग. कारण आत्म्याचा प्रकाश त्या मार्गावर आहे. भौतिक मार्गावर अंधार आहे. तुमच्या हाती टॉर्च आहे, कधी चालेल कधी विजेल, स्ट्रीट लाईट आहेत, पण सदा प्रकाशित नाहीत ना. याला पवित्र का म्हटलं? हा प्रकाश कधी संपतच नाही, कधी विजतच नाही. म्हणून मलिनता संपवून पवित्रता निर्माण करणं, या मार्गाची ही विशेषता आहे. मन पवित्र आहेत तुमचे, त्याचा मल काढून टाकून त्यात भरावं नाही लागत. काही घाण साफ केली की भांडं स्वच्छ झालं. मनाची मलिनता काढली की पावित्र्य आपोआप सिद्ध होतं. जीवनात तुम्हाला पाहावं लागेल ना, लाभ आहे की नाही. व्यापार करतो माणूस, ₹1,00,000 तुम्हाला दिले, की तुम्ही लाखाचे 50,000 केले की 1,50,000 केले. दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन. नरकाला जाण्याचा प्रयत्न केला की मुक्त होण्याचा केला, याच साधनाद्वारा. नफा आहे की घाटा आहे. शब्दब्रह्माचा अर्थ आहे शब्दाच्या रूपात शास्त्राचं महान भांडार निधी एकत्र करणे. पर्याप्त हो आहे, पर्याप्त आहे. जीवनात जे ज्ञान आहे ते ज्ञान उधार वाटावं लागते. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. दुबळा तुका भावहीन, देव उधारा घेतला. देव विकायला तुकोबरा म्हणतात, गेलो कोणी त्याला गिराईकच नाही. कोणी गिराईक नाही म्हणून मी स्वतः ठेवला, पण उधार ठेवला. कळून घ्या ऋण कसं उधार असतं. जीवनातलं ज्ञान आहे, आपल्याला काही कळत नाही, पण शिकलेलं जे ज्ञान आहे ते कसं आहे, उधारी व्यापारी नगदी रूपात वसूल करून घेतो. यांच्या डायरीवर उधारीची नावं आहेत. मग रविवारी सुट्टीच्या दिवशी काय झोपा नाहीत काढत, उधारी वसूल करतात. बरोबर आहे की नाही. काम नाही, रविवार आणि काम तुम्हाला फुरसत का नाही, आज उधारी वसूल करतो. म्हणजे उधारीचं परिवर्तन नगदीत करून घेणे. फार सोपं सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करून राहिलो आहे. त्याप्रमाणे ज्ञानाचा जो खरा धनी असेल, सगळी शास्त्र सांगणे, अध्यात्मज्ञान तर जीवनात अवश्यच आहे. आणि भगवत्ता काय त्यात परक आहे मला, सुसुखम कर्तुम अव्ययम. अरे वा रे वा, सुसुखम कर्तुम अव्ययम. श्रेयस्कर काय, विश्वासाचा मार्ग कोणता आहे, भगवंता स्वभाव आणि आपल्या स्वभावात काय फरक आहे. मी थोडंसं 9 अध्याय थोडा विवरणानं सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला, कारण हृदय गीतेचं आहे. आपला स्वभाव कसा आहे, बदलत राहतो की नाही. आपल्या स्वभावात आजचा जो मित्र आहे तो शत्रू होतो, शत्रू आहे तो मित्र होतो. समजा मी आहे, माझा स्वाभिमान तुम्हाला सगळ्यांना आहे, पण कमी जास्त आहे की नाही. समजा ज्यांना मी माझं म्हणतो त्यांना माझा स्वाभिमान नसणार, तुम्हाला असणार का. बदल आहे स्वभावाचा. हा बदल नित्य तुम्हाला अनुभवाचा आहे. सगळ्यात एक आणि एकाच सगळं. आसक्ती आणि अनासक्तीवर हे सगळं अवलंबून आहे. सम्मिलित उदाहरण आहे याचं. आणि यालाच ऐश्वर्य योग म्हणतात. वायू सर्वत्र आहे, कुठे नाही. अरे वायू नाही असं स्थानच नाही. वायूपेक्षा मोठा फक्त परमात्मा, बाकी त्याच्यापेक्षा मोठं कोणी नाही. वायू हाचे आहेत हो रवघे वायूचे घर. प्रकृती स्वभाव विकसित सत्ता कोणत्या. अरे काय वेगवेगळं सांगू तुला. ज्ञानयोग काय, काय यज्ञ काय, मीच यज्ञ आहे, मीच समिधा आहे, मीच सोम आहे, मीच औषधी आहे, मीच मंत्र आहे. मंत्रो हमंबे वाचवंदेवतम पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रमोंकार रुक्षाम यजुरेव गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजम अव्ययम. हे सगळंच तुम्ही आहे.
मी यज्ञ करायला समिधा आणतो, समिधाही तर मीच आहे, यज्ञही तर मीच आहे, अग्नी मीच आहे आणि यज्ञ करणाराही मीच आहे. आता द्वैत सांग कुठे काय आहे? द्वैत सिद्ध होते काय? ही दृष्टी ज्याला प्राप्त झाली असेल तो अनन्य भावानं ईश्वर चिंतन करतो. आपण सगळे ईश्वर चिंतन करतो, अनन्य भावानं नाही करत. कर्तव्य आहे करायला पाहिजे, हरिपाठ म्हणतो कर्तव्य आहे करायला पाहिजे, अनन्य भावानं म्हणायला पाहिजे. अनन्य भाव. प्रामाणिक हरिपाठ करत असाल, बँड बाजा बाहेर वाजला तरी त्याचा आवाज येऊ नये, याला अनन्य भाव म्हणतात ना. अन्य हा पापाचारी व्यक्ती पापापासून जीवाला मनाला मोडून घेईल, संत होऊन जाईल. संत झाला पापापासून जीवाला मोडलं की शांती प्राप्त झाली तुम्हाला. यांती देवता देवान पितृ यांती पितृता हा यांती भोजन आम. थोडीशी चूर्णिका सोडून एक विशेष वक्तव्य मला करावं लागेल. भगवंतानी विद्या अविद्या प्रकृती परा अपरा हे जेवढं तुम्हाला सांगितलं की नाही, याचा समन्वय 9व्या अध्यायात केलेला आहे. वेदाला जाणणारे, मी परवा बोललो होतो, वेद म्हणणारे आणि वेद जगणारे, ज्ञानेश्वरी पाठ करणारे, पारायण करणारे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे आणि ज्ञानेश्वरी जगणारे. कीर्तन प्रवचन जगावं लागते. कीर्तन प्रवचन करतात ते वेगळे, पण कीर्तन प्रवचन जगतात ते वेगळे. राजविद्या. आता राजगुह्य पवित्रम इदमुत्तमम अशुभ शब्द का आला आहे? प्रत्यक्षावगमम धैर्यम सुसुखम कर्तव्यम. पण असूया, अनसूया, अशुभ कोणत्या अर्थानं शब्द आले असतील? अज्ञानवाचक आहे ते, हे लक्षात ठेवा. संसारात ज्ञात आणि अज्ञात विद्या आहेत. काही ज्ञात आहेत, काही अज्ञात आहेत, प्रगट होतील. तुम्हाला स्वयंपाक नाही करतायत, बायको करते, तुम्ही रोज जेवता, पण ती 2 महिने आजारी झाली, मग करता की नाही? पहिल्यांदा बरोबर नाही करता येणार, 2-4-8 दिवस, मग तसंच स्वयंपाक करता. कारण तुमच्यात स्वयंपाक ही विद्या आहे. प्रगट नाही, अप्रगट आहे. प्रसंग आल्यावर प्रगट होईल. पौरुष वेळ आल्यावर प्रगट होते की नाही? हा उपदेश पावन करणारा जीवाला श्रद्धापूर्वक मनन श्रवण करावं लागेल. अवगुणाचा नाश आपोआप होईल आणि परमविशुद्धता प्राप्त होईल. त्याला पवित्र असं म्हणतात. विज्ञानसहित ज्ञानाचं फल श्रद्धादी कर्माप्रमाणे अदृष्ट नाही, स्पष्ट आहे अगदी. दुर्गुण, दुराचार, दुःखाचा नाश, सकाम कर्म, कर्म तर आहे की नाही? सकाम कर्म वाईट तर नाही ना, कुकर्म तर नाही ना? सकाम कर्मात फल देईल. मी रोज बोलून राहिलो, नेहमीच बोलतो, गडे भागवत विकू नका, रामायण विकू नका, कीर्तन विकू नका. हे पण तुम्हाला थोडंच बोलतो आहे, यांना बोलतो, पण चांगलंही त्यांना म्हणतो का? अरे ते घेत असतील 10-5 हजार रुपये, पण 500 माणसं 1000 माणसं ऐकतात ना, ते धन घेऊन नरकाला जातील, पण त्या प्रबोधनानं 500 तर स्वर्गाला जातील. म्हणून चांगलं की वाईट म्हणून मी म्हणतो धन घे पण कथा कर. का? अरे घे ना धन, हे 1000 माणसाचा उद्धार होईल ना. तू जाऊन नरकाला गेला तर, पण 500चा उद्धार काय महत्त्वाचं आहे याच्यात? म्हणून कथा विकावी असा त्याचा अर्थ नाही, पण वाईटात चांगलं काय आणि चांगल्यात वाईट काय हे तुम्हाला घ्यावं लागेल. विज्ञान, विज्ञानाचं मिक्सचर आहे ते सगळं. पूर्ण रूपाने उपलब्धी कशाची आहे? दयाळू असणं चांगलं आहे, पण वैदिक दया, बौद्धांची दया कमी नाही येत ना, कारण ज्ञानोबारायांनी खंडन केलं त्याचं. शांती, दया, क्षमा, रिद्धी याही पाहता मज उपाधी. दया उपाधी. दयेत माणूस गुंततो. सतत दया करणारे गुंतले, सतत सिद्धीत गुंतला, सतत शांतीत गुंतला, लोकोद्धार करण्याच्या लायकीचा राहत नाही. जन्मवर योग,
अरे चांगदेवाला मुक्ताबाईने सांगितलं त्याला मुर्दा ओढला 1400 वर्ष, काय कोणता पुरुषार्थ केला रे? 1400 वर्ष या मुर्द्याला वय वाढवलं, देव मिळाला, सापडला, पाहाला. मग कशाला झक मारली 1400 वर्ष? 7 वर्षाची मुक्ताबाई 1400 वर्षाच्या चांगदेवाला सांगते की नाही? काय काय मागच्या श्लोकात विज्ञानसहित वाचा काय अस्य विशेषण लावलं आहे. आणि धर्मस्य, अस्य हे विशेषण आहे, धर्मस्य हे पद आहे. म्हणून मी वेळोवेळी सांगतो की व्याकरण शिका, थोडं व्याकरण शिकावं लागेल. पण संस्कृत शिकल्यावर तर प्रश्नच नाही. मया तदविदं सर्वं जगदव्यक्तमूर्तीनां मत्स्थानी सर्वभूतानि न चाहं तेष्वित पाद. आणि लगेच पुढचा श्लोक न च मत्स्थानी भूतानि पश्यमे योगेश्वरा. अर्जुनाने कपाळाला हात लावला. सांग आता याच्याशी काय, याचं ऐकावून कसं बोलावं त्याला? देव म्हणतो मज निराकार परमात्म्यात जगत जल बर्फरूप जसं असते तसं परिपूर्ण आहे आणि सर्व भूतांतर्गत संकल्पाच्या आधारावर स्थित आहे. पण वास्तवात मी जगात नाही. लगेच म्हणतो की ही सगळी भूतं माझ्यात स्थित आहेत. अरे वा, आत्ता काय बोलला तू? पाणीन बर्फ कळलं काय? पाणी घनरूप होईल काय? बर्फ पाण्याचंच घनरूप आहे की नाही? भूतांचं धारण पोषण करतो मी भूतांना उत्पन्न करतो. याकरता तुम्हाला भूतात जाण, तैसा मर्दयामध्ये मी रामू. आली पंचायत. कसं रे बाबा? यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गोमान तथा सर्वाणी भूतानी मस्तानी उदारवे. पुन्हा आता ह्या दोन्ही गोष्टी मी तुला सांगतो. कोणता भाव आहे? असाधारण योग शक्तीचा चमत्कार आहे. कसं आहे? आकाशात ढग आहेत. ढग आहेत. कशात आहेत? तुमच्या घरात आकाशात. आकाश नित्य सिद्ध आहे काय? आकाश ढगमय की आकाशात ढग? तुमच्या डोक्यात टोपी की टोपीत डोकं? डोक्यात टोपी डोक्यात टोपी घालताच येत नाही, टोपीत डोकं घालावं लागते. म्हणता काय? आकाशात ढग झाले. आता श्रवणदारा योग शक्ती आहे. आकाशात ढग असत्य काय? सदा नाहीत ना, कधी कधी येतात. नित्य आकाश यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गोमान. प्रभाव त्याचा पाहून घे. व्याप्ती आहे व्याप्ती. ईश्वराव्यतिरिक्त निर्मितीचं कारणच नाही. ईश्वरीय योग सांगितला, त्याला दाखवला पुढे, पण सांगितला आत्ता. साधारण योग शक्तीचा चमत्कार. म्हणून मी तुला सांगतो आकाशात ढग आहेत, त्याप्रमाणे माझ्यात सगळं जगत आहे. आकाशातले ढग सत्य. तुम्ही म्हणता पाऊस पडतो. अरे पाऊस काय पडतो? पाऊस कोण पडतो? कसा पडतो? ते विज्ञानात गेलं. बस त्याप्रमाणे माझ्यात भूत आहे. वास्तविक आकाश असंग आहे, त्यातनं ढग. तुम्ही 20,000 फुटावरून वर प्रवास करता विमानात. इथे पृथ्वीवर तुम्हाला ढग दिसतात. 20,000 फुटावरून चालणाऱ्याला ढग दिसतो काय वर? नाही. ढग कुठे दिसेल? खाली. आता ढग वर की खाली? अरे गेले पंचायती सगळी. आणि त्याच्याही वर जाताना खाली ना वर, फक्त आकाश. म्हणजे मग आकाशात आभाळ आलं, ढग आले, हे कोण म्हणेल? दिसणारा म्हणेल. पण व्यापक दृष्टिकोनामध्ये संमत नाही. आकाश म्हणजे आकाश, त्याच्यात काही असणं होणं शक्यच नाही. आधार आहे. आकाश हा ढगाचा आधार आहे. आकाशात ढग नाहीत आहेत. कारण आकाशाला आधारही कधी कधी आहे, सदा नाही आहेत ना ते. कारण ढग अनित्य असल्यामुळे स्थिर सत्ता सिद्ध होत नाही. योग शक्तीनं युक्त जे जगत आहे, परमात्मा अतीत आहे. अतीत याचा अर्थ आहे समस्त जगताच्या तीत. भूत मात्र ती स्थित नाही आहे.
अर्जुन विचार करत होते. आता याला प्रश्न विचारावं तर कसा विचारावं, न विचारावं तर मी भ्रमात पडलो. सर्वभूतानि कौंतेय प्रकृती यांती मामकाम कल्पक्षय पुनस्तानी कल्पादौ विसर्जाम. अर्जुना, कल्पाच्या अंताला सगळी भूत मात्र माझ्यात वेळी नाही 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 माझ्या प्रकृतीत प्राप्त होतात. तुम्ही वासनेमुळे पुत्र म्हणून तुमच्या बायकोच्या पोटात जन्म घेता. हा, ते दुसरं काही नाही आहे. पुत्रपितेची आत्मा आहे, तुम्हीच, तुमचंच रूप आहे ते. वासनात्मक जन्म घेतला पत्नीच्या पोटात, म्हणून तिला जाया म्हणतात. जायैवती संपन्ने जाया. म्हणून शहाणा माणूस पुत्रप्राप्तीनंतर स्त्रीचा उपभोग घेत नाही. तो म्हणतो आता माता झाली, मी हिच्या पोटात जन्म घेतला, ही माझी माता, हिचा भोग कसा घेऊ, मातृगमनाचं पाप लागेल. महाभारतातल्या शाकुंतलोपाख्यानात भरतोवाच्या श्लोका 3 बायका होत्या भरताला, एक एक मुलगा होता, मारून टाकले, मेले. मग पुरोहितांनी सांगितलं या पत्नीत एक एक संतती निर्माण करते. त्यांनी सांगितलं शक्यच नाही, माझ्या माता झाल्या सगळ्या. जायवती संपन्ने, मीच यांच्या पोटात पुत्र म्हणून जन्म घेतला आणि दूध पेलं व्हायचं आणि पुन्हा भोगू का या पदार्थाला, कोण नरकाला जाईल. किती उच्च कोटीचा विचार झाला. आपण अर्धडधन बच्चे पैदा केले, हा विचार असता तर करू शकलो असतो काय. नाही, थोडा विचार करा. ही गीता ही अर्जुना अवस्था पाहावं लागेल. आकाशापेक्षा वेगळं काही नाही, चेतनापेक्षा वेगळं, पण ज्याची गवसणी आहे आकाशाला, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, भोग, वस्तू, काय कल्प वगैरे सांगितलं त्याला. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला कल्प म्हणतात, तेवढी रात्र वगैरे वगैरे. कल्पादौ विसृजाम्यहम प्रकृतीं स्वामदिष्टाय विसृजामि पुनः पुनः. मी अंगीकार केला आहे, प्रकृती माझी आहे, मी प्रकृती नाही, अंगीकार केला. त्याच्यामुळे स्वभाव बलानं संपूर्ण जगत भूत समुदाय वेळोवेळी रचल्या जातो, वेळोवेळी नष्ट होतो. प्रकृतीं स्वामदिष्टा आहे. तुम्ही पुरुष आहात, तुमची पत्नी प्रकृती रूप आहे, ती आधी नाही तुमच्या. ती आधी नसल्यामुळे वेळोवेळी संतती निर्माण होईल, जन्म घेईल वेळोवेळी. का अधिष्ठात्री ती आहे. अरे पण तुम्ही आहात की नाही, अंगीकार केला ना तुम्ही त्याचा. अंगीकाराचा अर्थ काय लावाल. सृष्टी रचना जी कार्याकरता भगवंताची जी शक्तिरूपानं आत स्थित प्रकृती आहे तिचं स्मरण, आणि मग अंगीकार करतो. आधी स्मरण मग अंगीकार. देव आपला अंगीकार कधी करतो, आपली पूर्णता कशात आहे. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदते ही तेणे वंदे केली. तुम्ही निंदा वंदे होणार नाही. वाल्मिकी वंदे झाला, अंगीकार केला देवाने त्याचा. तुम्ही भजन करता, तुमचा अंगीकार नाही केला. 10 पोरी पाहिल्या मुलाकरता, अंगीकार नाही केला, एकीचाच करावं लागेल. का याकरता प्रकृती आहे. भिन्न भिन्न प्राण्याकरता गुण आणि कर्मानुसार बनलेला स्वभाव आहे त्याचा. काय करा, संपूर्ण जगताची उत्पत्ती, पालन, संहार हे निमित्त आहे भगवंताचं. हे करत राहतो की होत राहते, स्वप्न पडत राहते. तुम्ही पाडलं काय, पण वासनेच्या अंशावाचून स्पर्शावाचून पडलं काय. तद्वत गीतेच्या 16व्या अध्यायात 7व्या 20व्या श्लोकापासून म्हणू आपण, मूढा पदाचा उपयोग आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रितम् अनुवाद्य. काय म्हणतात देव. अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रितम् परम भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. फार भार केले आहे माऊलीने याच्यावर. माझ्या परमभावाला जाणणारे, न जाणणारे, कोणाला, माझ्या परमभावाला न जाणणारे मूढ आहेत. मूर्छित बुद्धी समूर्खा. मूढ शब्द कशा करता. गाढवाला आपण मूढ म्हणतो काय, नाही, तो आहेच मूढ. त्याला काय, माणसाला मूढ का म्हणावं लागतं. जो त्याचा स्वभाव नाही तो मूर्खपणा करतो म्हणून मूढ. मूर्खपणा करून तो स्वभाव आहे काय. योगमायेनं मनुष्यरूपात विचारून त्याला ग्राफ कॅप्चर केला आहे. त्याला महानेश्वराची व्यवस्था आहे.
भाव शब्द कशा करताय? याकरता तर त्याच्या अनेक व्याख्या आहेत, ते सांगता येतील. महाभारतात आता आपला भीष्मपर्व सुरू आहे की नाही, याच्यात 66व्या अध्यायातला श्लोक आहे. वासुदेव सगळ्याचा पूजनीय आहे, महान वीर्यवान आहे, शंख चक्र गदाधारी. त्या वासुदेवाला माणूस समजता काय? हो, कोण? दुर्योधन. मूढ. शंख चक्र पद्म आता हाती आहे नाही, कारण कृष्ण 2च हात आहेत, त्याला द्विहस्त आहेत. पण वास्तवात चतुर्भुज आहे विष्णू, आहे की नाही? चतुर्भुज आहे. नेहमी 4 हातात अस्त्रशस्त्र वागवता येत नाहीत, कार्याच्या वेळेला मागवतो. शिशुपालाचा वध करायचा आहे, 1 मिनिटात चक्र आलं की मेला. कवण ते उदार गदा, असुरा कैवल्य दे तसा. जय विजयाला मारलं, गदेनं मुक्त झाले, मिटून लोकाला गेले. जरा लक्षात ठेवा. म्हणजे वासुदेव आहे, पण दुर्योधन त्याला म्हणतो वासुदेव, पण वासुदेव समजत नाही. ही पंचायत आहे. का? चतुर्भुज दिसतच नाही ना. वासुदेव म्हटलं की चतुर्भुज. वसंती भूतानी यस्मिन वासुदेव असं निर्वचन कराल की नाही. अंतःकरणात वास करतो आणि माणूस समजता म्हणून अवज्ञा करता. दुर्योधन माणूस समजला कृष्णाला म्हणून अवज्ञा केली. ऐकलं नाही त्याचं शिष्टाईत? ऐकलं काय? अवज्ञा का केली? शिशुपालानं अवज्ञा का केली? आहे देव समजता माणूस. उलट भ्रम सांगतो तुम्हाला, उलट भ्रम पुतणेला झालेला. साधा भ्रम कसा आहे? रज्जू सर्पाचा दृष्टांत आहे. तिला उलट भ्रम झाला. आहे देव आणि समजली प्राकृत शिशु. रस्त्यावर पडलेला आहे सर्प, पण तुम्हाला वाटलं वादी. बैलाच्या गळ्यात बांधू उचलली, मेले. उलट भ्रम. रज्जूला सर्प समजणं वेगळं, पण सर्पाला रज्जू जेव्हा समजतात तेव्हा गडबड होऊन जाते. तो भ्रम निवृत्त होत नाही, जीवत जातो. पुतना मेलीच. कारण आहे परमात्मा, समजली प्राकृत लेकरू, स्तन तोंडात दिलं की खलास. सनातन आहे, अक्षर आहे, अव्यक्त आहे, हे सगळं आहे, सत्य आहे. आणि देवाप्रमाणे अमित पराक्रमी नाही. इंद्र पराक्रमी आहेत, मृत्यू पराक्रमी आहेत, अमित पराक्रमी नाही. अमित पराक्रमी म्हणजे ज्याच्या पराक्रमाला सीमा नाही. इंद्र अनेकदा हरला. यमाला हरवलं सावित्रीनं बोलण्यात. देवाला कोणी हरवलं आहे का? नाही. अमित पराक्रम आहे. सापेक्ष आणि निरपेक्ष. संत निरपेक्ष सज्जन आहेत. तुम्ही सापेक्ष सज्जन आहे, याच्यापेक्षा हा सज्जन, त्याच्यापेक्षा हा सज्जन. सापेक्षता आहे, निरपेक्ष नाही. निरपेक्ष सौजन्य फक्त संताच्या ठिकाणी असतं. पूजनीय परमात्मा आहे म्हणून ते मूढ आहेत. अरे मी माणूस दिसतो पण ईश्वर आहे आणि मला तुच्छ समजतात, ते अर्जुना मूढ आहेत. काय सांगावं त्याला? कौस्तुभ किरीटधारी, मित्रांना अभय प्रदान करणारा भगवान, त्याचाही अपमान करणारा रवरव नरकाला जातो. तुम्ही माझे शिष्य आहात. तुमच्यात मी आहे की माझ्यात तुम्ही आहे? माझी जर दीक्षा असेल तर तुमच्यात गॅरंटीनं मी आहे अंशरूपानं. संकट समयाला चिंतन केलं काम तुमचं होईल. माझ्यात तुम्ही आहात का? अनेकात एक आणि एकात अनेक. एका सूर्याचं प्रतिबिंब 100 भांड्यात पडेल. जर माझा शिष्य आहे आणि मला माणूस समजून माझा अपमान करील तर नरकाला जाईल की नाही? समजा माझे पुत्राधिक आहेत. त्वमेव माता च पिता त्वमेव. हे लक्षात घ्या जरा. कारण ज्याची निर्मितीच पुरुषापासून प्रकृतीद्वारा झाली त्याला पूज्य आहे. पण नुसतं साधं माणूस समजून तुम्ही जर माझी अवहेलना केली तर नरकाला जाल की न जाल? कारण माता पूज्य, पिता पूज्य, गुरु पूज्य, संत पूज्य. तसा समाजही इनफॅक्ट पूज्य आहे, कारण समाजातच ना सगळे. पण प्रगटीकरण भिन्न भिन्न दृष्टीनं जरी केलं तरी तुम्हाला हे नाही करता येत.
स्त्री करता पती सोडून एवढं पूज्य काहीही नाही, देवही नाही. तिनं जर त्याचा अपमान केला तर मग माणूस समजून राहिली, ती पती नाही समजून राहिली, नवरा समजून राहिली. नवरा म्हणजे फक्त भोगोपयोगी, पती म्हणजे पतनापासून उद्धार करतो तो. आलं? नवरा पतनापासून उद्धार नाही करणार. नो नो, पती उद्धार करेल. पती जर स्त्री समजत असेल, उद्धाराचा संदेह नाही, कारण त्याच्या नावेत जागा आहे, तुमच्याकडे रिझर्वेशन आहे. या माणूस नवरा समजला की माणूस उपयोगी. किक मारली सायकलला, थांब, ही यादी घ्या, ही पिशवी घ्या, बिनपगाराचा सालदार झाला तो. जरा लक्षात ठेवा माझं म्हणणं काय आहे ते. तुम्ही त्याला माणूस समजता काय? रामाला माणूस समजणारे होते, कृष्णाला माणूस समजणारे होते, त्यांची गती काय झाली? कंसाची गती काय झाली? अरे बापाला माणूस समजतो, बाप माणूस आहे काय? कैदेत टाकला की नाही? कृष्णाला माणूस समजतो, मरावं लागलं की नाही? पाप भरल्यावर मेलात. तुमची समज काय ईश्वरा करता? भगवंताला सोडून अन्य कोणत्या वस्तू जर मन रमत नसेल क्षणमात्रही, तर तुम्ही भगवंताचे अनन्य प्रेमी आहात. गोपी अनन्य प्रेमी होत्या, तुम्ही प्रेमी आहात. कृष्ण सोडून काही आवडतच नाही. राधेला कृष्ण मृगच पाहिजे. हरिण पाळायचं असेल तर काळाच कृष्ण मृग, साधारण मृग पाळणारच नाही का? रात्र काळी घागर काळी, यमुना जळ हे काळे. काय काय अर्थ आहे या गवळणीचा? श्रुती आहे त्या श्रुती. सतमत या पदाचा अर्थ निरंतर नाही, नित्य निरंतर. नित्य निरंतर आणि निरंतर. तसं प्रेम आणि अनन्य प्रेम. आईचं पुत्रावर अनन्य प्रेम आहे, पुत्राचं अनन्य प्रेम नाही, प्रेम आहे. पित्याचं पुत्रावर अनन्य प्रेम कधीच नाही, पुत्राचं पित्यावर प्रेम नाही, बंधूचं बंधूवर नाही, कारण हे एक दुसऱ्याचे अंतर्शत्रू असतात. फक्त गुरु शिष्य आणि पती पत्नी हे संबंध सोडून दिले तर ना पिता पुत्राचा ना बंधू बंधूचा, हे बाह्यमित्र आहेत पण अंतर्शत्रू आहेत. पुत्र असेल तर पाहिजे की बुडा कधी जातो आणि कधी तिजोरीची चावी मिळेल. भाऊ असेल तर म्हणतो की उद्या वाटणीच्या वेळेला घोटाळा होईल. लक्षात ठेवा, अंतर्शत्रू कोण असतो? ही हू इज इन वॉन्ट ऑफ समथिंग, त्याला काहीतरी विशेष लागत असेल तो. म्हणून भगवंताचे अनन्य प्रेमी व्हा. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम. तुम्ही म्हणता आम्ही रोज हरिपाठ करतो, वारी करून आलो, आमचं पोट नाही भरत, लाटरी लागत नाही. याला गाढवासारखं बोलणं झालं आहे. अनन्यतेचा अर्थ काय लावाल तुम्ही? रे बाबा, हे मूर्ख लोक आहेत जे मला माणूस समजतात ना. मोघ आशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासूंचैव प्रकृती मोहिनी श्रिता. व्यर्थ आहे त्याची आशा, व्यर्थ आहे कर्म, व्यर्थ आहे जीवन, व्यर्थ आहे ज्ञान. अज्ञानी जर आहेत, राक्षस आहेत ते, राक्षसी प्रवृत्ती आहेत त्यांची. देवाला माणूस समजता काय? राक्षस आहात तुम्ही. जे राक्षस होते ते देवाला माणूस समजले, जे भक्त होते ते देव समजले. उद्धार कोणाचा झाला? संबंध कसा आहे? आसुरी प्रकृतीचे लोक माणसाची निंदा करतात, सगुण रूपाची निंदा करतात निर्गुणवादी, कारण ते प्रभावाला जाणत नाहीत. म्हणून प्रेम नाही, प्रभाव जाणावं लागेल. तुम्ही एखाद्या वकिलाला ₹1,00,000 देता, दुसरा ₹1,000 मिळतो, पण प्रभाव जाणता तुम्ही त्या वकिलाचा ₹1,00,000 देता, हा आपल्याला याच्यातून सोडवेल. महात्मा नस्तमाम पार्थ दैवीम प्रकृतीमाश्रिता भजन त्यांना सो ज्ञाता भूतादियम. अतिशय गोडवे आहे त्याच्यावरती. अर्जुना, दैवी प्रकृतीचे आश्रित महात्माजन, प्रकृतीचे नाही दैवी प्रकृतीचे आश्रित महात्माजन, आणि भूतांचं सनातन कारण नाशरहित अक्षररूप मला जाणून अनन्य भावानं युक्त होऊन माझं भजन करतात. आता किती बोलावं याच्यावर? अनन्यता तुम्हाला कशी काय सांगावी लागेल ना. अन्य हा ते अनन्य हा. मामपद याच्याकरता आहे भगवंताचं सगुण रूप पुरुषोत्तम रूप आहे. म्हणून देवापासूनच शरीर आहे, इंद्रिय आहे, मन आहे, सगळं काय चराचर प्राण्याची उत्पत्ती वगैरे. गीतेच्या 7व्या अध्यायातला 6वा, 9वा, 18वा, 10वा हे सगळे पाहून घ्या तुम्ही.
सम्यक ज्ञान आहे त्याला, अनुभव जीवावर करण्याकरता आहे. शरीराचा नाश हो की भगवत तत्वाचा नाश होतो. राम साकेतला गेले, कृष्णाचं शरीर सुटलं, शरीर सुटलं की भगवत तत्वाचा नाश झाला. हे कळायला पाहिजे तुम्हाला. अन्य कुणालाही नाही, कुणालाही नाही. याला यथार्थता समजा. अविनाशी देवाला समजणं हे पहिलं काम आहे. इथे नाही उरवाले अवतार, याचा अर्थ काय? अवतरित शरीर नाही उरलं, परमात्मा उरला. इथे नाही उरवाले अवतार, तुकोबारा म्हणतात की नाही, राम मेले कृष्ण मेले म्हणतात का नाही, अवतरित झालेलं गेलं परमात्मा आहे. सततम नित्य निरंतर सततं कीर्तयंतो माम. सततम पद का घातलं? समयाचं वाचक आहे. याचा संबंध खरा उपासनेशी आहे, ज्ञानाशी नाही, कर्माशी नाही. कीर्तन नमस्कारादी हे सगळं उपासनेची अंग आहे. ती प्रकारांतरानं सगळ्यांचा संबंध तसा आहे, पण अभिप्राय थोडासा वेगळा आहे. भगवंताचे जे प्रेमी भक्त आहेत ते सतत कीर्तन करतात. जे भक्त आहेत ते कधी कधी कीर्तन करतात. सततम एक क्षण गोपींना विस्मरण आहे काय कृष्णाचं? नाही. सपनों में देखो राम ही राम, जहाँ देखो तहाँ राम ही राम, जागृतीत राम, स्वप्नात राम, सुषुप्तीत राम. सततम. आणि उपासनेचा अंग असल्यामुळे नमस्कार करावा लागेल. कधी सेवेचा प्रयत्न करा, कधी सदा सर्वदा भगवंताचं चिंतन करा. ही उपासना आहे. यतंतः प्रेमी भक्त भगवंताची पूजा करतात म्हणजे षोडशोपचार पूजा नाही, ती तर वेगळी झाली. अंतरपूजा असते, मानसिक पूजा असते. पूजा याचा अर्थ पूज्य व्यक्तीची आराधना सेवा करणे, त्याला पूजा म्हणतात. निश्चय असतो त्यांचा, श्रद्धा बदलत नाही, काहीही नाही, कधी परास्त होणे नाही, पण नियम राहत नाहीत. गोपींच्या ठिकाणी नियमाची बाधा नव्हती, विधीची बाधा नव्हती, धर्माची बाधा नव्हती, म्हणून निरतिशय प्रीती आहे. तुम्ही देवावर प्रेम करता, माळ जपता, सगळं करता, पण निरतिशय प्रीती आहे ना. ज्यावेळेला तुमचा व्यापार काम करता त्यावेळेला देवाचा तुमचा संबंध नसतो चित्तात. जेवता त्यावेळेला फक्त कृष्णार्पण केलं की देवाचा संबंध तुटला. मग कोणता पदार्थ कसा झाला तो देव बदलला विषय आवडीचा. मग नोटा मोजताना रामकृष्णरी म्हणणारा माणूस कोणी हातवर करा. लाख रुपयाचा बंडल आहे, तुकारावला 1 2 3 4 5 आहे, त्या देवाचा आणि त्याच्या बापाचा पत्ता. मग मी तुम्ही कोणाचे बदललं की नाही. पुन्हा सायंकाळ झाली, 6 वाजले, जातो आम्ही हरिपाठ आहे, देवाची द्वारी उभा क्षणवरी. अरे चांगलं आहे, पण टाईम बिंग आहे ना. रागवू नका, बोलू नये व्यासपीठावर. पण मी वेश्या टाईम बिंग पत्नी असते, पत्नी सदा सर्वकाल पत्नी आहे. दत्तक घेतलेला पुत्र टाईम बिंग आहे, ॲडॉप्ट बरोबर आहे, पुत्र पुत्र आहे. हे कळून घ्यावं लागेल. यतंतः अरे गुण जाणले की प्रभाव कळतो. देवाचे गुण जाणून घ्या, मग प्रभाव कळेल. प्रभाव कधी कळतो? मी तुमच्यासमोर बोलून राहिलो, हे ते चिठ्ठी आहे माझ्यावर, सांगतो मी, काल एक आलेली, एक आत्ता आहे. चांगलं आहे, लिहिणारा माणूस शहाणा आहे, कळलेला आहे. पण प्रभाव कधी कळेल? गुण कळल्यानंतर प्रभाव. तसा प्रभाव नाही. प्रल्हादाला देवाचे गुण माहीत होता. गुण कीर्तन आहे, नाम कीर्तन आहे, प्रेम कीर्तन आहे, अनेक प्रकारानं करा. भक्त नेहमी भगवंताचे गुण, प्रभाव, चरित्र, दिनरजनी हाची धंदा. गुण कळाले, प्रभाव आहे त्याचा, म्हणून दुसरं काही करत नाही. आणि प्रेमी भक्तांचा निश्चय आहे, त्यांची अटळ श्रद्धा आहे. सगळं ते प्रत्येक श्लोकच असं आहे की मी काय सोडून काय सांगू. पण अर्जुना, हे सतत माझं कीर्तन करतात, मला भजतात, पण ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजंतो मां एकत्वेन पृथकत्वेन बहुधा. ज्ञानयोगी निर्गुण निराकार ब्रह्माचं ज्ञानयज्ञद्वारा अभिन्नत्वानं आराधन करतातच, पूजन करतातच, पण
ती उपासना वेगळी आहे. विराट स्वरूपाचं चिंतन वेगळं. 12व्या अध्यायात बोलू आपण. विराट स्वरूप दाखवलं की नाही अर्जुनाला, पण अर्जुनाची श्रद्धा विराट रूपाचं दर्शन घेऊनही विराट स्वरूपावर नाही राहिली, द्विभुज कृष्णावर राहिली. याचं काय कारण आहे? अरे मी वेगळं नाही म्हणून अहम क्रतुरहम यज्ञस्वदा हम औषधम, मी तुम्हाला सांगितलं ना, हे दुसरं काही नाही आहे. क्रतुही मी आहे, यज्ञही मी आहे, स्वदाही मी आहे, औषधीही मी आहे, मंत्रही मी आहे, घृतही मी आहे, अग्नी मी आहे, हवनरूप क्रियाही मी आहे. तर माझ्यापासून काही वेगळं नाही. अभिप्राय काय? शास्त्रीय श्राद्ध आदी शुभकर्मा जे आहे की नाही, प्रयोजनीय समस्त वस्तू भगवत स्वरूप जाणाव्या लागतात. चेतनात्मक बुद्धी लागते याला. आपण वेगवेगळ्या देवताला वेगवेगळी आहुती देतो. हे वेगवेगळं पण एकपणातून आहे. पिता हमस्य जगतो माता धाता. अरे हे संपूर्ण जगताचा धाता कोण आहे? आपल्याला आईनं दूध पाजलं, पण मातृस्तनात दूध निर्माण करणारा कोण आहे? धाता नाही की नाही? म्हणजे पिताही आहे, माताही आहे. पिता मग कसं काय करायचं? माता कशी नाही आहे? चराचर प्राण्यासहित समत्पविष्ट भगवंतापासून जर निर्माण झालं तर महाकारण आहे की नाही, याकरता माताही आहे, पिताही आहे. धातानी करतो, पोषणही करतो. आणि जाणण्यायोग्य पद मीच आहे. ऋग्वेद मीच, सामवेद सगळं मी आहे. म्हणून गतिर्भरता प्रभू साक्षी. गती 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 प्राप्त करण्याच्या वस्तूला गती म्हणतात. रथाची गती आहे, मनाची गती आहे. म्हणजे गतीचा भरता, परागती, परमागती. गतीचा अर्थ पहिल्यांदा कळला की मग गती म्हणजे काय, परागती म्हणजे काय, परमागती म्हणजे काय. अविनाशपद प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्याकरता परमागती पाहिजे. परमागतीचा अर्थ आहे गती कुंठित होणे, थांबणे. श्रुतीला परमात्मा सापडला, श्रुतीचं बोलणं गती थांबली की सुरू राहिली? थांबली. का? परमपदाची प्राप्त झाली. परमगती म्हणजे परमपदाची प्राप्ती झाल्यावर गती थांबणे. तोपर्यंत गती आहे तुमची. ज्याची शरणागती आपण करतो, शरणम. कोण शरणम? कृष्णम शरणम मम. माझी गती कृष्ण आहे म्हणून कृष्ण शरण आहे. आणि परमात्मा शरणागता करता शरणागत वत्सल आहे. वत्सल म्हणजे ज्याप्रमाणे नुकत्याच व्यालेल्या वासराला जिभेनं चाटून गाय शुद्ध करते, तिला वत्सला म्हणतात. मल साफ करते ना ती, वत्सल आहे ती. प्रणतपाल शरणागत आदी वाल्मिकी रामायणात सुकृत देव पपन्नाय तस्मान भीतीने याजते अभयम सर्व भीतेभ्यो दधामी. रामायण म्हणते एक वेळ मी तुझा आहे म्हटल्यानंतर प्रश्नच नाही. शरणागत या जागी शरणागता शरण्य मीची एकू. का? मी तुझी आहे अशी स्त्री म्हणेल नान्य, हा दुसऱ्याला शरण जाण्याचं काम नाही. अरे मी तुझा आहे असं म्हणून जे माझे शरण येतात ना, त्यांना माझं नेहमीचं भय आहे, त्यांनी भीतीचं कारणच नाही. म्हणून मी स्वतःला शरण म्हणतो. का? तर काय समस्त प्राणी आहेत, समन्वय करायला. समस्त प्राण्याचा सुहृत आहे तो. सुहृतम शरणम. सावधान आहात तुम्ही. हो सॉरी, सुहृत काय आणि शरण काय? पुत्र पित्याला वास्तविक शरण गेलेला आहे, पत्नी पतीला शरण गेलेली आहे. पण इतर जे संबंधी आहेत ते सुहृत आहेत, व्याही आहे. आधी काय काय असेल ते हे सुहृत आहे. ते काही सोयरे आहेत, काही धायरे आहेत. धायरा म्हणजे सोयऱ्याचा सोयरा, त्याला धायरा म्हणतात. ती तेच विला येतात, ते लग्नात नाही. ते सुहृत वेगळा. अर्जुना म्हणून गतिर्वर्ता प्रभू साक्षी तप्याम्यहम सर्व निगृणयामी श्रुयामी अमृतंचैव मृत्यूश्च सदसत्यामर्जुन. सूर्यरूपानं मी उष्णता देतो, वर्षारूपानं उष्णता आकर्षण करतो,
पुन्हा आकर्षण केली उष्णता पाऊस रूपानं पाडतो, हे सगळं अमृतरूप मी देतो. हा 9वा अध्याय आहे. आणि या 9व्या अध्यायात चिरुणिका मला थोडी ठेवून तुम्हाला सांगावं लागलं. एक निश्चित जाणा, आज रात्रीच्या प्रवचनाला गीता संपून जाईल. अर्धी संपवली ना 9 अध्याय, म्हणजे अर्धी संपवतो सिद्ध झालं. तर मला 5 मिनटं याच्याकरता तुम्ही द्या. पण 5 मिनटं, 4च मिनटं. याच्यात लिहिलं आहे की आपण मृत्यू आहे की नाही या विषयावर सुंदर विवेचन केलं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत का तो को वाचा उक्तीप्रमाणे वगैरे ठीक आहे. देह टाकला की लगेच दुसरा जन्म. मग आपण पितृपक्षात श्राद्ध वगैरे पितृकर्म का करतो?